या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 23 59 12 59. राज्यातील एसबीसी प्रश्नावर लवकरच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, अतुल सावे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांची माहिती. 8 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबई येथे पद्मशाली समाजाच्या शिष्टमंडळास माननीय अतुल सावे मंत्री यांना चर्चेस बोलावलेलं होतं. दिनांक 1 एप्रिल ते 4 एप्रिल या कालावधीत पद्मशाली समाजाचे कार्यकर्ते शिवशंकर सुरकुटवार व बालाजी चिंतावार हे धर्माबाद जिल्हा नांदेड इथं एसबीसीच्या प्रलंबित मागण्यांसाठी आमरण उपोषण केलं होतं. दरम्यान नांदेड येथील पद्मशाली समाजाचे मान्यवर मंडळी उपोषणाबाबत माननीय अतुल सावे मंत्री महोदयांशी संपर्क साधला होता. मुखेडचे पद्मशाली समाजाचे नेते माधवण्णा साठे यांनी मंत्री महोदयांना फोन लावून उपोषणकर्त्यांशी भ्रमणध्वनीवर संवाद साधण्यात पुढाकार घेतला. यावेळी त्यांनी शासन एसबीसीच्या प्रश्नांवर गंभीर असून पद्मशाली समाजाच्या शिष्टमंडळात चर्चेसाठी वेळ दिला जाईल असं सांगून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यास प्रतिसाद देत उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतलं. आज माननीय मंत्री महोदयांनी त्यांच्या निवासस्थानी पद्मशाली समाजाच्या शिष्टमंडळास चर्चेस बोलावलेलं होतं. यावेळी झालेल्या चर्चेत 20 सप्टेंबर 2024 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या निवासस्थानी पद्मशाली समाजाच्या अडचणी संदर्भात बैठक झाली होती. या बैठकीत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी योग्य तऱ्हेने होत नसल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. तसेच काही महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न मांडले असता याबाबत स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेऊ आणि आर्थिक विकास महामंडळाला भरघोस निधी देऊन पद्मशाली समाजास अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपद देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं. अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचं सांगितलं. यावर अतुल सावे मंत्री यांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न सोडवले जातील असं सांगितलंय. तसेच यापूर्वी शासन निर्णय झालेल्या परंतु प्रशासनाकडून योग्य कारवाई होत नाही अशा बाबतीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित केली जाईल. विशेष करून एसबीसी विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवेश प्रक्रियेत डावललं जाणार नाही या दृष्टीनं शिक्षण विभागास सूचना देण्यात येईल असं सांगितलंय. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा राज्याध्यक्ष संजय गाते, विशेष मागास प्रवर्ग पद्मशाली महासंघाचे निमंत्रक अशोक इंदापुरे, नांदेड भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष व्यंकटेश जिंदम, अखिल भारत पद्मशाली संगमचे गौरव अध्यक्ष श्रीधर सुंकरवार, भिवंडीचे राजू गांजेगी, मुंबई पद्मशाली प्रांत अध्यक्ष सेवे रामुलू, युनायटेड पद्मशाली संगमचे राज्याध्यक्ष रोहित शेठ अडकटलावार, जगन्नाथ बिंगेवार, शंकरराव कुंटुरकर, उपोषणकर्ते शिवशंकर सुरकुटवार, नागेश पुठ्ठा, बालाजी चिंतावार, गणेश शिलारवार, किसनराव तानूरकर, गंगाधर मारावार, सिद्धराम बंडेवार, राम अडपवार, महेंद्र दासरवार, सर्व नांदेड, श्याम आडेपवार, एकनाथ सग्गम, सीतारामुलू गंजी, श्रीधर वासाला, कमटम रवींद्र सर्व मुंबई या शिष्टमंडळाने भेट घेतली. माधवण्णा साठे यांनी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते व मंत्री अतुल सावे यांचे आभार मानले. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस, एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड, आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था. गेल्या 3 वर्षापासून सोलापूर, महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या 18 वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन. मागील 44 वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेलं आहे, पण थोडंसं मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंतचा हा मार्केटचा अनुभव आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. सल्ला: प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन. गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय. प्रायव्हेट कंपनी, ट्रस्ट, देवस्थान, शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन. याशिवाय मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स, वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस, एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स. संपर्क: विजयकुमार अंकम, मोबाईल क्रमांक 92 26 38 92 92, शाखा नंबर 1 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर, शाखा नंबर 2 एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड, कनाळे कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेसमोर सोलापूर.